आज आपण मस्त पारंपरिक आणि उन्हाळ्यामध्ये आवर्जून बनवली जाणारी किंवा आमरसासोबत आवर्जून बनवली जाणारी पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठाचे दिरडे, जे आमरसासोबत आवर्जून बनवले जातात। आमच्या इकडं तर आजही आमरस दिरडे बनवले जातात। कुणाकुणाच्या इथं आमरस दिरडे बनवतात ते नक्की सांगा। आपली पारंपरिक रेसिपी आहे, मस्त टेस्टी असे बनवून हे दिरडे तयार होतात। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीला सुरू करूयात। तर सगळ्यात पहिलं आपल्याला पाहिजे आहे इथं 8-10 लसणाच्या पाकळ्या, एक मोठा चमचा जिरे आणि कोथिंबीर। बघा, गावरान लसण आहे म्हणून मी त्याचं साल काढलं नाही, वरचा छिलका काढला आहे आणि मधला छिलका तसाच ठेवलेला आहे। तर याने टेस्ट जी आहे ती खूप भारी येते। ओरिजिनल आमच्या शेतातला गावरान लसण आहे। तर इथं जिरे आणि लसूण उकळामध्ये घालून घ्यायचा आणि जिरे लसूण छान उकळामध्ये ठेचून घ्यायचा। उकळ नसेल तर मिक्सरमध्ये फिरून घेतलं तरी चालेल। तर छान मस्त असा मी इथं लसूण आणि जिरे उकळामध्ये ठेचून घेतले। एकदम बारीक पेस्ट नाही करायची, हलकी दरदरी, म्हणजे आपण आबडधोबड म्हणतो ना तशा पद्धतीने जिरे आणि लसूण ठेचून घ्यायचा। तर इथं आपला मस्त जिरे लसूण ठेचून झालेला आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊयात। दिरड्यासाठी लागणारं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, म्हणजे समप्रमाणात दोन्हीही पीठं घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण लसूण आणि जिरे ठेचून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत। सर्व जेवढं कुठून घेतलंय तेवढं सगळं घालून घ्यायचं, म्हणजे याला टेस्ट जी आहे ती खूप भारी येते, खमंग येते। सोबतच बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची। आता बऱ्याच जागेवर वेगवेगळ्या पद्धतीने हे दिरडे बनवले जातात। आता आमच्या घरी जशी रेसिपी होती ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता इथं घालून घेतलं चवीनुसार मीठ आणि आता आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी। जसं नॉर्मली आपण डोशाला पीठ बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला याचं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर मस्त छान जेवढं बसेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आणि जसं नॉर्मली डोशाला पीठ बनवतो बिलकुल त्या पद्धतीने इथं हे दिरडे करण्यासाठी पीठ बनवून घ्यायचं। ना खूप पातळ ना खूप जाडसर, मध्यम असं आपल्याला पीठ इथं तयार करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं बॅटर मी इथं तयार करून घेतलेलं आहे। छान फेटून घ्यायचं, चांगलं फेटलं म्हणजे गाठी गुटुळ्या काही होत नाहीत, राहत नाहीत। जितकं स्मूथ बॅटर होईल तितके दिरडे छान येतात। तर मस्त छान फेटून घ्यायचं। तर 4-5 मिनटं बॅटर फेटल्यानंतर एकदम स्मूथ असं बॅटर इथं हे तयार होतं। तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं हे बॅटर तयार करून घेतलं आहे आणि मी तुम्हाला चमच्यानेही दाखवणार आहे। खूप जास्त दाटसरही नाही, खूप जास्त पातळही नाही। तर बघा, आता मी जे बॅटर तयार केलं होतं अगोदर तसं नॉर्मल दिरड्यालाही नॉर्मल बॅटरही बनवलं जातं। आणि आता नाही का मी याच्यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल चटणी घालत आहे। आता हे दोन्ही गोष्टी घालणं ऑप्शनल आहे। तर बऱ्याच जणात हळद आणि लाल चटणी वापरली जात नाही, फक्त लसूण जिरे आणि कोथिंबीर घातली जाते। आपल्या हिशोबाने थोडीफार रेसिपी मागं पुढं असते। तर आता आपल्या सर्व जिन्नस छान बॅटरमध्ये मिक्स होऊन झालेले आहेत। आता आपल्याला याचे दिरडे बनवा घ्यायचे। तर तुम्हाला दाखवते मी बॅटर कसं झालंय। बघा, ना पातळ ना खूप दाटसर, मध्यम असं बॅटर करून घ्यायचं। जसं नॉर्मली आपण डोशाला करतो तसं तव्याला थोडं हलकं तेल लावून घ्यायचं आणि आपला जो भाजीचा चमचा असतो ना त्या चमच्याने छान हलक्या हातानं हे बॅटर तव्यावर सोडून द्यायचं। तर बॅटर सोडून घेतल्यानंतर उलतानं घ्यायचं आणि उलताण्याने छान हे इथं दिरडं पांगून घ्यायचं। आता पहिलं मम्मी आजी घरी आपल्या ज्या बाया बनवायच्या पहिल्या, त्यावेळेस त्या हाताला थोडंसं पाणी घेऊन हाताने ते दिरडं पसरवायच्या। तर आपल्याला ते एवढं जमत नाही म्हणून आपण डायरेक्ट असं उलताण्यानेही पसरून घेऊ शकतो। तर उलताण्यानेही छान दिरडं पसरलं जातं। तर वरून
वरतून दिरडं हलकं सुकायला लागलं की साईडनी किनाऱ्याला थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं आणि तेल सोडून छान उलत पुलत करून हे दिरडं घ्यायचं. तर वरतून सुकल्यानंतर साईडच्या किनारी आपोआपच दिरडं सोडून देतं. आणि दिरडं बनवताना तवा जो आहे तो उतानाच तवा वापरायचा, म्हणजे खूप खोलगट तवा वापरायचा नाही. खोलगट तव्यावर हे दिरडे बनले जात नाहीत. थोडासा तुम्ही पाहू शकता माझा तवा कशा पद्धतीचा आहे. थोडासा उतानाच तवा हवा, किंवा आजकाल ज्या ढोश्याचे तवे आहेत ना निघले, तर त्या ढोश्याच्या तव्यावर जरी दिरडे बनवले तरी खूप छान बनून तयार होतात. तर मस्त इथं आपलं पहिलं दिरडं बनून तयार झालेलं आहे. छान उलतलं आहे आणि मस्त जाळी सुटली आहे. बाकीचे दिरडे देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे. झटपट बनवून तयार होतात, खायला खूप टेस्टी लागतात. आता हे जे दिरडे आहेत ना बऱ्याच जागेवर गुळवाण्यासोबत खाल्ले जातात, पण आंब्याच्या दिवसात तर हे आमरसासोबतच खाल्ले जातात. आमरसासोबत दिरडे खूप भारी लागतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक शेअर आवर्जून करा. परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या. चला मग, नमस्कार.